नमस्कार मित्रांनो, शासन निर्णय, राजकारणी व्यक्ती, प्रशासकीय व्यक्ती, समाजहितेशी व्यक्ती आणि संस्था आणि लाभार्थी या संदर्भानं आज मी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर ठेवणार आहे. शासन मित्रहो हे आपलं शासन असते. ते कोणत्या पक्षाचं शासन म्हणून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं किंवा त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं दखल न घेणे किंवा फक्त टीका करणे एवढाच एक उद्योग न करता बाकी काही करता येईल काय, या अनुषंगानं आजच्या भागामध्ये काही सकारात्मक मुद्दे मी मांडणार आहे. बघा, आतापर्यंत वेगवेगळ्या पक्षाचे सरकार आले, परंतु ते वेगवेगळ्या पक्षाचे जरी सरकार असले तरी ते महाराष्ट्राचे सरकार, देशाचं सरकार असते. त्या देशाच्या सरकारने, महाराष्ट्राच्या सरकारने जे काही निर्णय घेतले, शासन निर्णय घेत असते आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आम्ही कोणावर टाकलेली आहे? प्रशासनावर टाकलेली आहे. आणि प्रशासनाने त्याची अंमलबजावणी करावी आणि लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा अशी एक अपेक्षा आहे. ती अपेक्षा चुकीची आहे असं माझं काही मत नाही. ती योग्यच अपेक्षा आहे. परंतु काय झाले आतापर्यंत? तुम्हाला सांगतो की अनेक शासकीय निर्णय अतिशय चांगले असताना प्रत्यक्षात ज्यांच्यापर्यंत त्याचा लाभ मिळायला पाहिजे होता, गरजूंना ज्या प्रमाणात मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही. मिळालाच नाही असं माझं मत नाही, पण ज्या प्रमाणात मिळायला पाहिजे होता तो मिळला नाही ही वस्तुस्थिती अधोरेखित करून इथंच मला थांबायचं नाही. केवळ आता असं आहे आणि असंच राहणार आहे असं सांगायचं नाही, तर याच्यात काही बदल करण्यासाठी काही जर कोणी पावलं टाकत असतील तर आपण त्याच्यासाठी सहकार्य करणं हे आपण एक भारतीय नागरिक म्हणून, एक समाजाचा जागरूक घटक म्हणून जर प्रयत्न काही करता येईल का, या अनुषंगाने काही मुद्दे मी आपल्यासमोर ठेवणार आहे. मित्रो, आता मी पहिल्यांदा घेतोय राजकारणी व्यक्तींना. ते राजकारणी जे काही मंत्री असतात ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतात. तसं त्यांच्या आमदार सुद्धा जे काही विधानसभा असतील, विधान परिषद असेल, लोकसभा असते, राज्यसभा आहे, त्याची चर्चाही होते आणि त्यातून निर्णय पुढे येतात. पण हे जे घेतलेले निर्णय आहेत, मग शासनातले जी काही राजकारणीमध्ये दोन आहेत, एक सत्ताधारी, एक विरोधी पक्ष. या अर्थानं एक विरोधक, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाची माणसं जे सत्तेवर आहेत त्यांनी आणि विरोधी पक्षांनी आता ह्या GRचं करायचं काय, या संदर्भात मी काही मुद्दे ठेवतो. आता सत्ताधारी आमदार असतात, खासदार असतात, ते मोठी माणसं असतात. त्यांच्या व्यापात काम करतात, ते जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. जे प्रयत्न करत आहेत त्यांना वंदन. पण त्यांनी घेतलेले GR कुठपर्यंत आलं कधीतरी बघतही असतील, आपल्याला माहिती नसते त्यांच्या जीवनशैलीबद्दल. काही आढावा बैठकी होत असतील, होताना दिसतातही. आपण वर्तमानपत्रामध्ये आढावा बैठक झाली वगैरे असं आपण वाचतो. झाल्या पाहिजे, आढावा बैठक झाल्या पाहिजे. त्या शासन घेतलेल्या निर्णयाचे प्रत्यक्ष लाभार्थीपर्यंत जाण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. आता मी सत्ताधाऱ्यांनी यासाठी खरंच प्रयत्न जर केला, आणि त्या सत्ताधाऱ्यांचं काय असतं माहिती आहे काय, अधिकारी लोक ऐकतात, विरोधी पक्षाचं तेवढं ऐकत नाहीत. आणि जर ऐकलं तरी अडचण येऊ शकते असं म्हणून ते सत्ताधाऱ्याचं तेवढं ऐकतात, विरोधी पक्षाचं ऐकत नाहीत असं काही जणांचं मत आहे. पण ऐकतात, प्रेमानं जाऊन भेटलं, बोललं, साहेब अशी योजना आहे माझ्या शासनाने घेतलेली आहे आणि ती खूप चांगली आहे, त्याचं अंमलबजावणी होण्यासाठी ह्या अडथळे येत आहेत, अडचणी येत आहेत आणि आपल्या कडून ह्या अडचणी दूर होऊ शकतात असं जर सांगलं ना, तर नक्की ती माणसंच असतात. त्यांनाही मन असते, त्यांनाही भावना असतात, ती माणसं सहकार्य करतात. ही सत्यता आहे, ही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. काही जण करतही नाहीत, हाही भाग हेही सत्यच आहे. आता सत्ताधारी व्यक्तीनं जर नक्की केलं की या
आपण घेतलेला निर्णय, आपल्या पक्षाने घेतलेला निर्णय, म्हणजे आपल्या सरकारनं घेतलेला निर्णय ची अंमलबजावणी, आपण सोडलेलं तळ्यातलं पाणी पिकापर्यंत शेतकऱ्याचं चाललंय की नाही, यासाठी जर पाठपुरावा जर झाला आणि प्रत्यक्ष ज्यांच्यासाठी हे पाणी सोडलेलं आहे ते जर जात असेल, तर ते खऱ्या अर्थानं त्या पाणी सोडण्याचा फायदा होऊ शकेल ना. नाहीतर ते इकडेच कुणीकडे चाललंय पाणी आणि प्रत्यक्षात जिथे पाणी येईल म्हणून वाट बघणाऱ्यांना पाणीच मिळत नसेल, तर त्याचा काही फायदा दिसणार नाही. तर हे एकट्या दुकट्याचं काम नाही, हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. शासनाने घेतलेले निर्णय लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी सहकार्य करणं, त्यांना मार्गदर्शन करणं, हे सगळ्यांचंच काम आहे. हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे. पण सत्ताधारी आणि वेळोवेळी पण काय होतंय, अजून एक तुम्हाला मी सांगतो की अधिकाऱ्यांनाही काही मर्यादा येतात. काय असते, त्यांच्याकडे जे मनुष्यबळ आहे त्याच्या मग एकच व्याप आहे ना. एक जी आर आले की दुसरं जी आर येते, किंवा वेगवेगळे उपक्रम असतात, वेगवेगळे दैनंदिन जीवनातले वेगवेगळे कामं असतात. आतापर्यंत आता जी आर आले म्हणजे याचंच अंमलबजावणी करत त्यांना बसता येत नाही. कारण आत्तापर्यंत अनेक जी आर आल्यामुळे त्यांच्या वेगवेगळ्या योजना असतात, त्यांच्या अंमलबजावणीमध्ये त्यांना वेळ द्यावा लागतो. ही सत्यता आहे, आपण समजून घेतली पाहिजे ना. लक्षात आलं का? एखाद्या अधिकाऱ्यांना समजा 6 तासाचं काम अगोदरच आहे, अजून 2 तासाचं काम आलंय, शासनानं दिलेलं आहे, तर ते करताना अडचणी येतात. हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. तेही माणसंच आहेत, त्यांनाही वेगवेगळ्या समस्येला, अडचणीला तोंड द्यावं लागते. कधी साधनसामुग्री नसते, मनुष्यबळ नसते, अधिक हाताखाली माणसं नसतात, आणि या सगळ्या गोष्टी अडचणी असतात. आपण तेही माणसं आहेत, पण त्यांना सहकार्य करणं आपली एक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य ठरते. आता सत्ताधारी या पद्धतीनं जर थोडंसं फॉलोअप घेतले तर नक्की मित्र, आणि सत्ताधाऱ्यांच्या सोबत जी माणसं असतील त्यांनी जरी थोडंसं प्रत्यक्षात सहकार्य करण्यासाठी काम करायला सुरुवात जर केली, थोडा जर वेळ दिला, तर हे काम जे आर चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न होईल. जी काही सत्ताधारी मंडळी असं जर काम करत असतील तर त्यांचा आपण सकारात्मक विचार केला पाहिजे. पण बरेचदा काय होते, एखादा समजा नेता आहे, एखाद्या पक्षाचा असेल, मी आता कोण्याच पक्षाचं नाव घेणार नाही आणि विनाकारण त्याला राजकीय रंग मला द्यायचं नाही माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. तर फक्त मी जर एखादा व्यक्ती समाजहितेशी, राष्ट्रहितेशी आणि समाजाची बाबा हे शासनाचे निर्णय जनतेपर्यंत जायला पाहिजे अशी भावना असणाऱ्या कोणत्याही पक्षाचा असू दे, त्या व्यक्तीनं जर काही प्रयत्न करत असते, सुरूच मग त्याचं काही जणांचं मतावर डोळा ठेवून हे सगळं चालू आहे. अरे बाबा होऊ दे ना, मग मतावर का असे ना, मग मतावर डोळा ठेवून काहीच करायचं नाही का? मग ते अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करायचे नाही, काय करायचं मग? त्याने बसून राहायचं का गुन्हानं? मग जे केलं त्यांनी करू लागले तर मतावर डोळे ठेवून म्हणायचं, आणि समजा करणं गेलं, काहीच करणं आले, झोप आलेत म्हणायचं. ही नीतीने फारशी बरोबर आहे का? हे प्रत्येकाने विचार करू लागले ना. काही हेतू असे ना, चांगलं करत आहेत ना, त्यांना हे हेतू काही का असे ना, चांगला आहे हे असं म्हणायला हरकत नाही ना. काय अडचण आहे? पण त्यांचं कामच आहे ना. शासनामध्ये असतील किंवा विरोधी पक्षातले असतील तरी जनतेची सेवा करणं त्यांचं काम आहे. ते करत असतील तर त्याच्यावर टीका करण्याचं काय कारण आहे? तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. पण स्वागत करताना काही जणांच्या मर्यादा आहेत. आता मी समजा एका पक्षाचं आहे तर दुसऱ्या पक्षानं चांगलं करू लागलं तर समजा मी म्हटलं चांगलं आहे, जर मी असं म्हटलं पक्ष बदलले की काय टिंगरे त्याचं चांगलं म्हणायला, म्हणजे या देशामध्ये आमच्यावर एक असे संस्कार करून ठेवलेले आहे की आपला पक्षानंच घेतलेल्या निर्णयाचंच टिमकी वाजवायची आणि दुसऱ्यानं पक्षानं घेतलेल्या चांगल्या निर्णयाबद्दलही काय वाईट आहे तेवढं कसं ते शोधून बघता येईल तेवढ्यावरच बोलायचं. ठीक आहे, आणि चांगल्या बाजूवर काही बोलायचं नाही, ते नाही, त्याच्यावर बोलू नका, त्याच्यावर काही बोलू नका, फक्त हे जे काही त्रुटी आहेत तेवढ्यावरच बोला, अशी एक मानसिकता आहे. बघा, तुम्ही जेव्हा अर्थसंकल्प जाहीर होते तेव्हा काय येते, सत्ताधारी कौतुक करताना दिसतात, विरोधी टीका करताना दिसतात. एकही विरोधक बहुतांश प्रमाणात, एखादा अपवाद असू शकतात,
पण बाबा रे, शासनानं घेतलेल्या अर्थसंकल्पातील हे निर्णय चांगले आहेत आणि यातल्या ह्या निर्णयामध्ये ह्या त्रुटी असू शकतात आणि त्या अशा पद्धतीने दुरुस्त करता येईल. असं मी एका राजकारणी व्यक्तीसोबत चर्चा करत असताना, मग साहेब तुम्ही या पद्धतीनं गायडन्स करा ना म्हटलं त्यांना. आहे मग आपली कुठं सत्ता आहे म्हटलं त्यांना. सत्ता असेल तर असं करू ना म्हणले. माझ्या हातात सत्ता द्या, मग प्रश्न मी सोडवतो. एक जणांतर जाहीरच सांगितलं, बाबा माझ्या हातात सत्ता द्या, महाराष्ट्र सरळ करतो. माझ्या हातात सत्ता द्या, हा प्रश्न सोडून दाखवतो. आणि बरं कसं सोडवा आता सांग की. नाही नाही नाही, आता सांगणार नाही, याचा लाभ मी कशाला घेऊ देईल दुसऱ्याला. ही काय पद्धत आहे? ही काय मानसिकता आहे? अरे आपल्याला जे काही ज्ञान मिळाले एखाद्या विषयाचं असू शकते, विरोधी पक्षाला जर एखाद्या विषयाचे ज्ञान झालं आणि हा प्रश्न बाबा अशा पद्धतीनं सुटू शकतो, जनतेसमोर मांडावं, लेख लिहावेत, आपल्या मीडियाच्या समोर सांगावं, या पद्धतीनं हा प्रश्न मिटू शकतो. हे त्याची कायदेशीर बाजू आहे आणि ह्या कायदेशीर बाजूने हा प्रश्न मिटू सांगाल. नाही नाही, आता सोडवलं, त्यांनी सोडवलं तर त्यानं म्हटलं, त्याचं म्हणणं आहे की आता समजा मी गायडन्स केलं आणि त्यांनी हा प्रश्न सोडवला आणि लोकांना फायदा झाला, तर ही श्रेय कोणाला जाते? या पक्षाने निर्णय घेतलाय म्हणून जाते. मग आपल्याला काय फायदा होत नाही, मग ते सत्तेवर राहतात. म्हणजे सगळं काही सत्यासाठी नाही, हितासाठी नाही, फक्त सत्तेसाठी. हे जर डोक्यात असेल तर मित्र, ही माणसं फार विचारानं फार कुरूप असतात. असू दे, अशा माणसाबद्दल मला आजचं काही बोलायचं नाही. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला जे सांगायचं आहे की आता विरोधी पक्षांनी सुद्धा चांगले जे काही योजना आहेत, तर योजनाला सहकार्य करायचं, अधिकाऱ्यांना सांगायचं, शासनाला जागं करायचं, बाबा ह्या योजना तुम्ही चांगले निर्णय घेतलेला आहात, पण त्याची अंमलबजावणी होण्यासाठी हे अडथळे येत आहेत. त्यांना थोडंसं तुम्ही सांगाया आणि ही गतिमान करा प्रशासन, असं सांगू शकता. प्रशासनाला जाऊन विनंती करू शकतो, त्यांना हे थोडंसं जागरूक करू शकतो. किंवा आपल्यासोबत जे काही मनुष्यबळ असेल तर त्या मनुष्यबळाचा देखील त्यांना सहकार्य करण्यासाठी ते मनुष्यबळसुद्धा देऊ शकतो. आपण आपल्या पक्षाचे जसे आपण रक्तदान शिबिरं घेतोय, भंडारे करतो आपल्या पक्षाच्या वतीनं, तसं एखाद्या योजनेचे फॉर्म भरून देणे, एखाद्या योजनेची माहिती सांगणे. हां, असं सांगितलं मी आता एकाला, तर ते काय म्हणलं, सर आपल्या पक्षाचे लय टीका करतात बरं, तसं केलं तर हे बघा त्या पक्षात गेलाय की काय, त्या पक्षाचे फॉर्म भरून द्यायलाय, असं म्हणते. बघा आता सगळं कोणतीही सांगा पक्षाचं, कोणतंही सांगा पक्षाचं, असा सगळा प्रकार झालेला आहे. आम्ही एका गावामध्ये झाडं लावत होतो आणि झाडं लावत असताना एक जण आला आणि म्हणला, सर झाडं लावाच म्हणला. मी म्हणलो, लावायला काय फरक पडायला बाबा, लावू द्या की तुमच्याच गावात, मला काय, तुमचेच लेकरं सावलीला बसतील, तुमच्याच लोकांना ऑक्सिजन मिळेल, इथल्या गावकऱ्यांना, आम्ही काय तुमच्याकडून 5 पैसे घेत नाही, झाडं लावायला. तुम्ही लावाच म्हणला आणि उद्या राहतात काय बघाच म्हणला. मग का हो, असं का बाबा म्हणलं. नाही नाही म्हणला, या सरपंचाच्या काळामध्ये काही होऊ द्यायचं नाही चांगलं गावात म्हणला. का? त्यानं काही होऊ दिलं नाही म्हणला माझ्या काळामध्ये. आता जर हे तुम्ही चांगले झाडं लावले, चांगले गावामध्ये काही सुधारण्यासाठी जर काही उपक्रम जर राबवले, तर लोक म्हणतात या सरपंचाच्या काळामध्ये चांगलं व्हायलंय. मग माझ्याही काळामध्ये काही झालं नाही, मी काही केलं नाहीच, करू लागलो तर काही करू दिलं नाही, आता मी यालाही काही करू देईना. म्हणजे सत्यानाश करायचं आहे आम्हाला फक्त, असंच त्याच्या बोलण्याचा मतितार्थ होता. मित्र, ही विकृती जर आपल्या देशातली जोपर्यंत जाणार नाही, या देशामध्ये विधायक संस्कृती, सुसंस्कृती निर्माण होणार नाही. आता झाला दुसरा प्रश्न की आता राजकारणी व्यक्ती चा विषय गेला. आता मी बघतोय प्रशासनातले व्यक्ती. आता प्रशासनाच्या व्यक्तीला मी सांगितलं आताच की बाबा त्यांना कामाचा व्याप असतो, तर त्या कामाचा व्याप असतो. आता मी तर काही सांगू शकणार नाही तुम्ही एक्स्ट्रा काम करा, ते माझा अधिकार नाही. तरी पण त्यांनी जर त्यांच्या मनात असेल तर ते करतील. परंतु आहे त्या वेळेमध्ये अधिक कशा पद्धतीनं त्याचा प्रचार आणि प्रसार करता येईल, जनतेचं सहकार्य मागता येते ना. तुम्ही जनतेच्या एखाद्या गव्हर्नमेंट ते यासाठी एक लोकांची समिती नेमू शकता गाव पातळीवर. मी तर असं या निमित्तानं आपल्याला सुचवू इच्छितो की गाव पातळीवर सुद्धा प्रत्येक शासनाची एक समिती असावी.
कोणताही निर्णय घेतला की एक समिती त्याच्यात काम करू इच्छिणारे, मग विरोधी पक्षातले असतील किंवा सत्ताधारी पक्षाचे समर्थक असतील, त्यांची एक छोटीशी का असेना समिती जर स्थापन केली, त्यांना काही आपल्याला काही द्यायचं नाही, काही यायचं नाही, एक शासनाच्या लेटर पॅडवर त्यांची समिती जर गठीत केली आणि त्यांना ते कागद जरी दिला तरी उड्या मारत ते कामं करू शकतात. की मला जे शासनानं नियुक्ती केली, शासन पुरस्कृत सदस्य आहे मी, आणि शासन पुरस्कृत सदस्य म्हणून निवड झाली म्हणून फेसबुकला, व्हॉट्सअपला, सगळीकडं मीडियामध्ये, पेपरला सुद्धा येऊ शकते. आणि त्यामुळे त्या योजनेची सुद्धा एक प्रचार आणि प्रसार व्हायला मदत होऊ शकते. म्हणून प्रत्येक गाव पातळीपर्यंत एक गावातले सरपंचाचे काही माणसं, विरोधी पक्षातले काही माणसं, पोलीस पाटलाचा एखादा माणूस किंवा पोलीस पाटील, तंटामुक्तीचा माणूस प्रतिनिधी किंवा तंटामुक्तीचा अध्यक्ष, ज्याचे मात्र इथं कोणी लाकडं उभं करू नका. ज्याला जमत असेल त्यांनीच त्या ठिकाणी यावं. लाकडं उभं करून काय उपयोग होत नाही, लाकडं काही काम करत नाही त्याच्यात. तर अशा पद्धतीची एक गोष्ट. आता दुसरा एक महत्त्वाचा गोष्ट मी सांगणार आहे. अधिकाऱ्यांना ची एक उतरंड आहे. हे अधिकारी फक्त आढावा घेतात बऱ्याचदा. मी कोणी एका अधिकाऱ्याचं नाव घेत नाही बरं का, मग कोणी मला ऑब्जेक्शन घ्यायचं काय कर. वरचा अधिकारी कुठपर्यंत आलं ते घ्या बरं मीटिंग, आढावा. हो, कुठपर्यंत आलं, फक्त आढावा घ्या. सगळ्यांना आढावा घ्या, आढावा. इथपर्यंत आलेला आहे, आढावाच, फक्त आढावा. काम पुढे जाण्यासाठी प्रत्यक्ष आढावा बैठकामध्येच 3-3, 4-4 तास घालायचे. फक्त बैठका, चर्चा कामामध्ये काय. अहो साहेब कुठं गेलेत आहे, असा फॉर्म आहे आणि आम्हाला सही लागते. अहो साहेब मीटिंगला गेलेत, आज यानं मीटिंग ठेवलाय म्हणून तिथं गेलेत, उद्या तिथं ठेवलाय मीटिंगमधून गेलेत, उद्या तिथं ठेवलाय म्हणून मीटिंग गेले. काय ऑनलाईन मीटिंग आहे म्हणून साहेब त्याच्यातच आहेत मग्न, म्हणजे कामात नाही साहेब, मीटिंगमध्ये साहेब आहेत. असंही चित्र निर्माण होता कामा नाही. झालंय असं मी काही म्हणून तुम्हाला दोष देणार नाही. तर काही झालं असेल तर दुरुस्ती व्हावी. तर हे कुठपर्यंत आलंय, फक्त बोलत बसण्यापेक्षा ह्याच्यासाठी जनतेचंही सहकार्य करणं गरजेचं आहे. मित्र, जे शासन निर्णय चांगले असतील, त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर अवश्य सांगावं. शासन त्याच्यात बदल करू शकते ना. फक्त त्रुटी सांगून मोकळं झालं म्हणजे आपली जबाबदारी संपली असं होत नाही. म्हणून शासन निर्णयाच्या संदर्भामध्ये मी काही महत्त्वाचे पैलू या निमित्तानं सांगितलेले आहे. आणि पुढच्या भागामध्ये मी शासनाच्या निर्णयाच्या संदर्भानं काही महत्त्वाचे एक योजनाचा मी माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आज काही देणार नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि मी एक विनंती करणार आहे सगळ्या आमदार खासदार मित्रांना, जर कोणी चांगलं काम करत असतील, समाजाचे काही तुमच्यासोबत काम करू इच्छित असतील तर त्यांना सोबत घ्या. आणि काही तज्ज्ञ असतील, या समाज विकासाची, समाजात वेळ देण्याची काही जणांची इच्छा असते, त्यांना जर तुम्ही आमदार आणि खासदारांनी फोन केला, अहो सर यावर तेवढा ही योजना पुढे नेण्यासाठी तुमचं थोडं सहकार्य अपेक्षित आहे, थोडे 1 घंटाभर 2 घंटे तुम्ही वेळ द्या, जर म्हटलं तरी आनंदाने येतात हो तुमच्यासोबत माणसं. तर असा एक जर कोणी प्रयत्न करत असतील तर त्यांचंही आपण स्वागत करूया, एवढीच या निमित्ताने भावना व्यक्त करतो. आणि पुढच्या भागात मात्र कोणी जर असं काही काम करत असतील, माझ्या जर निदर्शनास आलं आणि त्या चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीचं मी पुढच्या भागामध्ये मात्र तो कोणत्याही पक्षाचा असू दे कौतुक करणार आहे, हे मी आजच सांगून ठेवतो. धन्यवाद.